दृष्टीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. संविधान प्रचंड योगदान बाबासाहेबांचं आहे. पण जेव्हा संविधान पुस्तकाचा विचार सीमित स्वातंत्र्याच्या आधीच्या काळात बाबासाहेबांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ सामान्य अर्थाचा जीवनामध्ये परिवर्तन करायला प्रथमपूर्वी ही स्थिती निर्माण करायची असेल तर अनेक धोरणं ही या देशात बनवली पाहिजे. आपण असं असेल स्वातंत्र्याच्या आधी केंद्र सरकारमध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली 47 आधी एक सरकार बनलेलं होतं. ते सर्व पक्षीय होतं आणि त्या सरकारमध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि सुप्रसिद्ध उद्योजक आमंत्रित करतो एक 84 वर्षाचे तरुण जे आपल्याशी संवाद साधणार आहे आणि पुन्हा आपला प्रतिसाद पाहिजे टाळ्यांमध्ये. आमंत्रित करतो आदरणीय शरदचंद्रजी पवार. बुद्धभूषण भक्तीजी मॉपमध्ये आहे, त्यांनी स्टेजकडे यावं. धन्यवाद. ऐतिहासिक आणि लक्षात राहील अशा सगळ्याला उपस्थित असते आणि भारताचे महत्व त्याचा विचार आपण आज या ठिकाणी ऐकले. आणि जगाचा असेल तुम्ही कुठेही गेला या ठिकाणी समाजामध्ये अस्वस्थता आहे, स्वच्छ नाही, एक प्रकारचं गुलामगिरीची भावना आहे. अशा सगळ्या राष्ट्रांमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला जातो आणि त्याचं महत्त्वाचं कारण या सगळ्या या उपेक्षित समाजात नवीन रस्ता देणार आणि स्वाभिमानाने जगण्याची भूमिका रुजवणार एकमेव नेतृत्व या घटकांना दिसतं आणि ते नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आपल्या देशामध्ये नेहमी आपण अभिमानाने या देशाची रचना ही बाबासाहेबांनी हवी केली. आज काय चित्र दिसतं या देशाच्या आजूबाजूला आपण काय पाहतो मध्यंतरी तुम्ही बघितलं नेपाळसारखं राज्य लोक रस्त्यावर आले, लोकशाही उद्ध्वस्त झाले. आपण हे बघितलं श्रीलंकेचं